नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका नवीन ॲडव्हर्टाइजमेंट बाबत चर्चा करणार आहोत। ही ॲडव्हर्टाइजमेंट इंजिनिअरिंग कंप्लीट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांची इंजिनिअरिंग झालेली आहे त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता ही ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे। तुमची जर इंजिनिअरिंग कंप्लीट झालेली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। आणि जर तुमच्या एखाद्या ओळखीच्या व्यक्तीची, तुमचा एखादा मित्र असेल, मैत्रीण असेल, त्यांची जर इंजिनिअरिंग झालेली असेल तर त्यांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा। ही खूप महत्त्वपूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट आहे आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस सुद्धा भरायची नाही। तुम्ही कोणत्याही कॅटेगरीचे विद्यार्थी असाल, तुम्ही SC असाल, ST असाल किंवा OBC असाल किंवा ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी जरी तुम्ही असले तरी सुद्धा तुम्हाला कुठल्याही प्रकारे फीस भरायची नाही। म्हणून हा फॉर्म तुम्ही सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी भरायला पाहिजे। ओके, खूप महत्त्वपूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट आहे, कुठेही तुम्ही स्किप करू नका आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघत राहा। आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही आजची आपली ॲडव्हर्टाइजमेंट आहे। तुमच्यापैकी कितीतरी विद्यार्थी बघा इथे इंडियन आर्मी लिहून आहे, हे बघा लिहून आहे, तर हे बघताच कितीतरी विद्यार्थी व्हिडिओ सोडून देणार आहे। तर बघा व्हिडिओ सोडून देऊ नका, कारण कितीतरी विद्यार्थ्यांना असं वाटते की फिजिकल टेस्ट होणार आहे, म्हणजेच धावावे लागणार, लॉंग जंप करावी लागणार, असं काहीतरी करावं लागणार। तर बघा असं काहीही होणार नाही आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही सोडून जाऊ नका। ओके, नॉर्मल आर्मीचे जे जॉब असतात ते हे जॉब नाही, टेक्निकल जॉब आहे, म्हणून तुम्ही व्हिडिओ सोडून जाऊ नका। ओके, तर सर्वात आधी बघा हे मी तुम्हाला थोडं वाचून दाखवतो। ॲड कोणासाठी आलेली आहे तर अनमॅरिड मेल आणि अनमॅरिड फिमेलसाठी ही ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे। म्हणजे जर तुम्ही मॅरिड असाल तर तुम्ही हा फॉर्म भरू नका। ओके, याशिवाय बघा विडोज, ओके, विधवा स्त्रिया, आर्मीमधील काही जे सैनिक असतात त्यांचे बघा मृत्यू होऊन जात असते, तर त्यांच्या ज्या विधवा ज्या त्यांच्या पत्नी असतात त्यांच्यासाठी सुद्धा ही ॲडव्हर्टाइजमेंट आहे। ठीक आहे, आता बघा एलिजिबिलिटी बघून घेऊया आपण। नॅशनॅलिटीबाबत तुम्हाला माहिती आहे, सांगण्याची गरज नाही। एज लिमिट इम्पॉर्टंट आहे। एज लिमिट आहे बघा 20 वर्षे ते 27 वर्षापर्यंत तुमची एज लिमिट राहणार आहे। ओके, नॉर्मल मेल आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी। आणि जे आहे विडोज, विधवा स्त्रियांसाठी 35 वर्षे जी आहे एज लिमिट यांनी ठेवलेली आहे। ठीक आहे, त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय राहणार आहे तर तुम्हाला इंजिनिअरिंग डिग्री पास असणे गरजेचे आहे। ओके, इंजिनिअरिंग डिग्री तुमच्याकडे असणे गरजेचे आहे। फायनल इयरमध्ये जे विद्यार्थी आहेत इंजिनिअरिंगच्या ते विद्यार्थीसुद्धा फॉर्म जे आहेत ते भरू शकतात। आणि जे विद्यार्थी फायनल इयरमध्ये असताना फॉर्म भरून राहिलेले आहेत त्यांना 1 ऑक्टोबर 2025च्या आधी तुमचे जे पास झाल्याचे जे प्रूफ आहे ते तुम्हाला सबमिट करायचे आहे। ठीक आहे, आता बघा कोणत्या कोणत्या स्ट्रीमचे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात तर सिव्हिलवाले भरू शकतात। तर सिव्हिलसाठी ज्या ज्या स्ट्रीम्स आहेत, इक्विवॅलंट स्ट्रीम्स, त्या तुम्ही इथे स्वतः बघून घेऊ शकता। याची संपूर्ण जी नोटिफिकेशन आहे, याची संपूर्ण नोटिफिकेशन जी आहे, याची जी लिंक आहे ती आपल्या टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप चॅनलवर अपलोड करण्यात आलेली आहे। व्हॉट्सॲप चॅनलची लिंक आणि टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या लिंक्सवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करून घेऊ शकता। ठीक आहे, आणि इथे बघा जागा किती आहे तर 75 जागा यांनी सिव्हिलसाठी दिलेल्या आहेत। असंच बघा वेगवेगळ्या स्ट्रीमसाठी वेगवेगळ्या जागा आलेल्या आहेत। इथे बघा कम्प्युटर सायन्समध्ये भरपूर स्ट्रीम्स असतात, तुम्हाला माहिती आहे। आणि इथे सुद्धा त्यांनी इक्विवॅलंट स्ट्रीमसुद्धा यांनी इथे दिलेले आहेत। आणि इंजिनिअरिंग स्ट्रीम बघा इथे दिलेले आहेत। ओके, CS दिलेला आहे इथे, कम्प्युटर टेक्नॉलॉजी, MSc विथ कम्प्युटर सायन्स, आणि त्यानंतर IT यांनी इथे दिलेलं आहे। जागा आलेल्या आहेत 60। इथे सुद्धा तुम्ही तुमची जी स्ट्रीम आहे इथे तुम्ही बघून घेऊ शकता। इक्विवॅलंट स्ट्रीम्स यांनी भरपूर इथे टाकलेल्या आहेत। तुम्ही जर कम्प्युटरमध्ये कुठल्याही प्रकारे इंजिनिअरिंग केलेली असेल, कुठल्याही कम्प्युटरच्या फील्डमध्ये तुम्ही जर इंजिनिअरिंग केलेली असेल तर तुम्हाला ती फील्ड तुम्हाला इथे मिळून जाणार आहे। ठीक आहे, त्यानंतर बघा इलेक्ट्रिकलसाठी सुद्धा त्यांनी तसंच दिलेलं आहे। इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन, त्यानंतर इन्स्ट्रुमेंटेशन, आणि याच्यावर आधारित मग यांनी इथे इक्विवॅलंट स्ट्रीमसुद्धा यांनी इथे याच्यावर आधारित तुम्हाला दिलेले आहेत। टोटल जागा आलेल्या आहेत 33। अशा प्रकारे बघा, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स इथे दिलेलं आहे। ओके, त्यानंतर मेकॅनिकल आहे, जागा तुम्ही स्वतः बघून घेऊ शकता बघा। ओके, मी तुम्हाला सांगून देतो, इलेक्ट्रॉनिक्ससाठी 64 जागा आलेल्या आहेत, मेकॅनिकलसाठी 101 जागा आलेल्या आहेत। त्यानंतर
बघा मिसलेनियस इंजिनिअरिंग स्ट्रीम्स, तर काही विद्यार्थी अशा प्रकारच्या इंजिनिअरिंग स्ट्रीममध्ये आहेत जे बघा मेन टाईपमध्ये येत नाही. ओके, मेन टाईपमध्ये ते येत नाही, तर इथे त्यांनी त्या दिलेल्या आहेत. मिसलेनियस सेक्शनमध्ये त्यांनी इथे दिलेल्या आहेत. याच्या जागा दिलेल्या आहेत 17. ठीक आहे, तर हे झालं बघा मेनसाठी जागा झाल्या ह्या. ओके, मेल विद्यार्थ्यांसाठी या जागा आहेत. या टोटल जागा आहेत 350. ओके, मेल विद्यार्थ्यांसाठी. आता तुमच्यापैकी काही विद्यार्थी बनतील की जागा कमी आहेत, परंतु बघा जागा कमी नाहीत. ओके, जागा कमी नाहीत, भरपूर जागा आहेत. फक्त इंजिनिअरिंगचे विद्यार्थी इथे राहणार आहेत आणि तुमच्या स्ट्रीमनुसार या जागा त्यांनी दिलेल्या आहेत. तर सर्वचे कोणत्याही स्ट्रीमचे विद्यार्थी कुठलाही फॉर्म भरू शकत नाही. तुम्हाला तुमच्या स्ट्रीमसाठी फॉर्म भरायचे आहे, तर तिथे सुद्धा कॉम्पिटिशन कमी होऊन जाते. ठीक आहे, आणि आता बघा समोर इथे यांनी दिलेलं आहे महिलांसाठी. बघा टोटल जागा कमी आहेत महिलांसाठी. आर्मीमध्ये बघा महिला कमी असतात, महिलांसाठी जागासुद्धा आर्मीमध्ये कमी असतात. ओके, तर 29 जागा आहेत. ओके, वेगवेगळ्या स्ट्रीमसाठी आहे. स्ट्रीम्स तुम्ही स्वतः बघून घ्या. आता त्यानंतर विडोज जे आहेत, विडोजसाठी सुद्धा यांनी स्पेशल जागा यांनी दिलेल्या आहेत. हे बघा टेकसाठी आहेत आणि नॉन टेकसाठी सुद्धा विडोजसाठी जागा आहे. टोटल जागा आहेत 2. ओके, इथे नॉन टेक जे आहे, टेक्निकल जॉब जो नाही आहे त्याच्यासाठी बघा ग्रॅज्युएशन कोणत्याही स्ट्रीममध्ये यांनी मागितलेलं आहे आणि टेक्निकलसाठी BE किंवा BTech असणे तुमच्यासाठी गरजेचे आहे. ठीक आहे, तर विडोजसाठी सुद्धा मी इथे तुम्हाला सांगितलेलं आहे. आता समोर बघा, आता सिलेक्शन बघा विद्यार्थी मित्रांनो, सिलेक्शनसाठी तुमची एक्झाम होणार नाही आहे. ओके, एक्झाम होणार नाही, हा एक महत्त्वपूर्ण पॉईंट आहे. एक्झाम होणार नाही आहे, म्हणून तुम्ही जर इंजिनिअरिंगमध्ये चांगले पर्सेंटेज तुम्ही घेतलेले असतील तर तुम्ही हा फॉर्म भरून टाका. सर्वात आधी बघा काय होणार आहे, इंजिनिअरिंगच्या मार्क्सच्या बेसिसवर तुमची बघा शॉर्टलिस्ट लागणार आहे. ओके, तुमची शॉर्टलिस्ट लागल्यानंतर तुम्हाला बघा इंटरव्ह्यू तुमचे होणार आहे. अशा प्रकारे 2 स्टेजेसमध्ये तुमची सिलेक्शन प्रोसिजर पार पडणार आहे. पुन्हा एकदा सांगतो, पहिल्या स्टेजमध्ये तुमच्या इंजिनिअरिंगच्या मार्क्सच्या बेसिसवर तुमची शॉर्टलिस्ट लागणार आणि जे विद्यार्थीच्या शॉर्टलिस्टमध्ये आलेले आहेत त्यांच्या बघा इंटरव्ह्यू होणार. ओके, आणि त्यामध्ये तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे. अशा प्रकारे 2 स्टेजेसमधून तुम्हाला जावं लागणार आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारे लेखी एक्झाम तुमची होणार नाही आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर तुमचं मेडिकल होणार आहे. कुठल्याही प्रकारे फिजिकल एक्झाम तुमची होणार नाही. फिजिकल टेस्ट म्हणजे काय असते, जे तुम्ही नॉर्मली बघता की धावून दाखवावं लागते. ओके, त्यानंतर लॉंग जंप वगैरे, त्यामध्ये ते हाय जंपसुद्धा ते लोक त्यामध्ये टाकू शकतात, तर त्याला बघा फिजिकल टेस्ट म्हणतात. इथे बघा तुमची नॉर्मल मेडिकल एक्झामिनेशन तुमची होणार आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर तुमचं सिलेक्शन पार पडणार. त्यांच्या वेबसाईटवर जाऊन, हे बघा इथे वेबसाईट त्यांनी दिलेली आहे, यावर जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता. कुठल्याही प्रकारे फीस तुम्हाला भरायची नाही आहे. ठीक आहे, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, लास्ट डेट 7 तारखेला फॉर्म भरण्याची सुरुवात झालेली आहे आणि 5 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि बघा फॉर्म भरण्याआधी आणखी काही महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देतो. सिलेक्शन प्रोसिजरमध्ये फॉर्म भरताना BE सोबतच, ओके, BE सोबतच BTechचे विद्यार्थीसुद्धा फॉर्म भरू शकता. ओके, BE आणि BTech दोनही स्ट्रीमचे विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतात. याशिवाय आणखी एक जे आहे मी तुम्हाला सांगून देतो. हे बघा, सेकंड स्टेजमध्ये जेव्हा तुम्ही जाणार आहात, सेकंड स्टेजमध्ये हे बघा 5 दिवस तुम्हाला तिथे राहावं लागणार आहे. ओके, जे विद्यार्थी शॉर्टलिस्ट होतील त्यांना इथे 5 दिवस राहावं लागणार आहे. आता या 5 दिवसांमध्ये तुमचे बघा वेगवेगळ्या प्रकारचे इंटरव्ह्यूज ते घेत असतात. कितीतरी वेळा सायकोलॉजिकल टेस्टसुद्धा होत असते. स्क्रीनिंग टेस्ट तर तुमची होणारच आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला 5 दिवस इथे राहावं लागणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आणखी एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे ही जी एक्झाम होणार आहे, ही एक्झाम शॉर्ट सर्व्हिस कमिशन याला म्हणतात. ओके, शॉर्ट सर्व्हिस कमिशन म्हणजे मिनिमम बघा इथे बघा जागा पाहिजे लिहिण्याकरिता. जागा आहे का इथे कुठे, हे बघा इथे जागा आहे, इथे लिहितो. मिनिमम 10 वर्ष तुम्हाला इथे जे आहे मिळत असतात. ओके, 10 वर्षापर्यंत तुम्ही इथे जॉब करू शकता आणि त्यानंतर सुद्धा तुम्ही इथे जॉब करू शकता. ओके, तुम्ही जेव्हा इथे जॉब तुम्हाला मिळणार
तेव्हा तुम्ही बघा ल्युटनंट तुमची ही पोस्ट राहणार आहे. ओके, ल्युटनंट. त्यानंतर 2 वर्षानंतर तुम्ही बघा कॅप्टन, आणि 6 वर्षानंतर मेजर पोस्ट मिळणार. आणि त्यानंतर जर तुम्हाला जॉब करायचे आहे तर तिथे बघा 10 वर्षानंतर सुद्धा तुम्ही इथे राहू शकता. 10 वर्षानंतर काही कॅन्डिडेट्स परमनंट होत असतात आर्मीमध्ये, परमनंट त्यांना राहायला मिळत असते. तर अशा प्रकारे मग त्यानंतरच्या पोस्ट ज्या आहेत मोठ्या पोस्टसुद्धा तुम्हाला इथे मिळण्याची शक्यता असते. ठीक आहे, तर ही सुद्धा इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी इम्पॉर्टंट होती, म्हणून ही इन्फॉर्मेशनसुद्धा मी तुम्हाला दिलेली आहे. ठीक आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटते की सर्व महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिलेली आहे. तरीसुद्धा नोटिफिकेशन वाचून दाखवत असताना माझ्या हातून जर काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन सुटलेली असेल तर तुम्ही ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर तुम्ही ते प्रश्न आणि त्या शंकासुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. तुमच्या प्रश्नांची उत्तरे मी कमेंट सेक्शनमध्ये देणार आहे. याशिवाय टेलिग्राम चॅनलवर सुद्धा तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. टेलिग्राम चॅनलवर सुद्धा कमेंट सेक्शन ओपन आहे. टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप दोनही चॅनल्स तुम्ही जॉईन करून घेऊ शकता. आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका. धन्यवाद.